विद्यार्थ्यांना अन्नातून वीजबाधा। वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना। तब्बल 44 विद्यार्थ्यांना झाली वीजबाधा। 7 विद्यार्थ्यांना उपचारानंतर देण्यात आली सुट्टी, तर 37 विद्यार्थी घेत आहे उपचार। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे। वाघोली येथे प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला। त्यानंतर मुलांनी उलटी, मळमळ व ताप येण्यासारखी लक्षणे दिसून आली। लगेच शाळा व्यवस्थापनाने मुलांना उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल केले। तेथे तब्बल 44 विद्यार्थी हे प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते। त्यातील 7 विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली, तर 37 विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार केले जात असल्याची माहिती आहे। नेमकी विषबाधा ही शालेय पोषण आहारातून झाली की आणखी कशामुळे झाली याबाबत स्पष्टता नाही, तर शाळा व्यवस्थापनाने देखील विषबाधेचे कारण स्पष्ट केलेले नाही। मुलांनी खाल्लेली अन्नपदार्थाची चाचणी केल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट। आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास 49 विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे। त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती। त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना, काही मुलांना ताप, मळमळ असे सिम्पटम दिसत आहे। तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केले आहे, पण पेशंटची सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे, काही चिंताजनक अशी बाब नाही। काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन, टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे। तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे। तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल 49 विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे आणि काही मुलांना 8 मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेले आहे।